नागपूरहून हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 1 जूनपासून मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो। मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू आणि गोवा यासारख्या महत्त्वाच्या मार्गावरील अनेक देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली आहे किंवा त्याची संख्या कमी करण्यात आली आहे। वाढते इंधन दरामुळे परिचालन खर्चात झालेली वाढ आणि उड्डाणांचे जाळे अधिक सुव्यवस्थित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं विमान कंपन्यांनी स्पष्ट केलं। या निर्णयाचा सर्वाधिक फटका गजबजलेल्या नागपूर मुंबई विमान सेवा मार्गाला बसणार आहे। एअर इंडियाने 1 जून ते 31 जुलै या कालावधीत या मार्गावरील सकाळची आणि संध्याकाळची उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत। या मार्गाचा वापर व्यावसायिक प्रवासी, विद्यार्थी, शासकीय अधिकारी तसेच मुंबई मार्गे आंतरराष्ट्रीय उड्डाणांशी जोडणारे प्रवासी मोठ्या प्रमाणात करतात। इंडिगोनं हैदराबाद, नागपूर, हैदराबाद ही सेवा देखील बंद केली आहे। तर दर बुधवारी चालणारी नागपूर गोवा साप्ताहिक विमानसेवा रद्द करण्यात आली आहे। याशिवाय अहमदाबाद आणि इंदूर मार्गावरील उड्डाण सेवांमध्येही कपात करण्यात आली आहे। नागपूर बेंगळुरू मार्गावरील उड्डाणांमध्येही मोठी घट झाली आहे। इंडिगोनं या मार्गावरील 2 उड्डाणे रद्द केली आहेत, तर एअर इंडिया एक्सप्रेसनं 4 सेवा बंद केल्या आहेत। यापूर्वी नागपूर आणि बंगळुरू दरम्यान दररोज सुमारे 12 उड्डाणे सुरू होती, मात्र आता ही संख्या कमी होऊन जवळपास 8 वर आली आहे। कोलकाता नागपूर मार्गावरील उड्डाणांची संख्याही कमी करण्यात आली आहे। पूर्वी या मार्गावर दररोज 4 उड्डाणे होती, मात्र आता ती संख्या घटून 2 वर आली आहे।